शुक्रवारी मध्यरात्री नेरी येथील भर बाजारात चोरट्यांनी 3 दुकाने फोडून पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे। त्याचप्रमाणे त्याच रात्री जामनेर येथील BSNL कार्यालयाजवळील घरकुलातून एका घरातून चोरट्यांनी 1 लाख रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने व 72,000 रुपयाची रोकड असा सुमारे 1,72,000चा मुद्देमाल लंपास केल्याने जामनेर शहरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे। या दोन्ही घटनांमुळे पोलिसांना आता सतर्क राहावे लागेल। चोरट्यांच्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जामनेर येथील जुन्या बोदवड नाक्याजवळील घरकुलातील एका बंद घरातून सुमारे 1 लाखाचे दागिने व 73,000ची रोकड असा एकूण 1,72,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात काल रात्री दाखल झाली आहे। घरकुलात राहणारे साहेब खा सरदार खा पठाण हे फत्तेपूर येथे आपल्या नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते। 9 रोजी म्हणजे शनिवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ते घरी परत आले। घरी परत आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले। घरातील लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकलेले होते। कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमके, अंगठी, चांदीचे दागिने व 73,000ची रोकड चोरट्यांनी लांबवल्याचे आढळून आले। पठाण यांनी आपल्या शेजाऱ्यांना विचारणा केली असता एका शेजाऱ्याने त्यांना 3 संशयितांची नावे सांगितली व त्यांना घरातून बाहेर पडताना पाहिल्याचेही सांगितले। हे 3ही संशयित घरकुल परिसरातीलच रहिवासी असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे। या चोरीच्या तपासासाठी आज सकाळी श्वान पथक बोलावण्यात आले होते। श्वानने घरकुल परिसरातच घुटमळत काही सुगावा दिलेला नाही। फिंगरप्रिंट्सचे तज्ञ देखील आज या ठिकाणी बोलावण्यात आले। त्यांनी चोरट्यांच्या हाताचे बोटांचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। या घटनेच्या तपासासाठी पाचारा विभागाचे DYSP बापू रोहम, जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, उपनिरीक्षक अशोक कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल रात्रभर घरकुल परिसरातून शोध घेतला आणि कसून तपास सुरू केला आहे। या झालेल्या चोरीच्या घटनांमुळे जामनेर व नेरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। कुटुंबाबाहेर जाताना घराला कुलूप लावून गेल्यावर पोलिसांना सांगून गेले पाहिजे हे स्पष्ट आहे। मात्र तरी सुद्धा नागरिक कोणतीही काळजी न करता बंद घरातून घराबाहेर पडतात आणि नंतर चोरट्यांना फावते। ही संधी चोरटे साधतात। जामनेरात घडलेली घटना ही काही पहिली नाही। अशा घटना देखील यापूर्वी घडलेल्या आहेत। मात्र नेरी येथील 3 दुकाने फोडल्यानंतर आणि जामनेर येथील घरकुलातील एक घरात घरफोडी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे।